नियोजन आजच्यापेक्षाही नियोजन उद्या आणि परवाचं महत्वाचं आहे. 22 आणि 23 आणि आज आम्ही संपूर्ण आढावा 22 तारखेच्या आणि 23 तारखेच्या इकडल्या नाशिकच्या कार्यक्रमाचा घेऊ. आमची जी स्थानिक टीम आहे प्रमुख त्यांच्याबरोबर शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते आज पोचलेले आहेत, म्हणजे पोचायला लागलेले आहेत. 3 ठिकाणी मुख्य सोहळा होतो आपल्याला माहीत आहे. सगळ्यात आधी उद्या उद्धवजींचं आगमन झाल्यावर नाशिकला ओझरला ते थेट भगूरला येतील. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावर अभिवादन करतील. तिथे जमलेल्या लोकांशी संवाद साधतील आणि त्यानंतरचा संध्याकाळचा जो मुख्य कार्यक्रम आहे तो काळाराम मंदिरातली दर्शन आणि पूजा आहे. उद्या 22 तारीख आहे, 22 जानेवारी आहे. भारतीय जनता पक्षानं जरी अयोध्येमध्ये राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा म्हणून ठरवला असला तर आमच्या दृष्टीनं तो या देशातल्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. आणि या राजकारण बाजूला ठेवून जरी एक पक्ष राजकारण करीत असला या सगळ्या सोहळ्याचं, तर आम्ही सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की त्या राजकारणात न पडता आपण जेथे आहोत तेथे आपण प्रभू श्रीरामाला आदरांजली किंवा श्रद्धेनं विनम्रपणे आपण त्यांची पूजा अर्चा करावी आणि आपापले कार्यक्रम करावे. त्यानुसार उद्या आम्ही काळाराम मंदिरामध्ये उद्धवजी आणि आम्ही सगळे शिवसेना नेते, हजारो शिवसैनिक येतील. आणि त्यानंतर आता संध्याकाळी लगेच तिथून गोदा तीरावरती गंगा आरतीचं प्रयोजन आहे. त्याची पण तयारी जोरात सुरू आहे. अशा प्रकारची आरती आम्ही अनेकदा अयोध्येच्या शरयू तीरावर केलेली आहे. जे इकडले भाजपचे लोक विचारतायत तुमचा अयोध्येशी संबंध काय, त्यांनी शरयू तीरावर आम्ही केलेले सोहळे, नेत्रदीपक सोहळे ज्याची सुरुवातच आम्ही केली आहे, अशा प्रकारे भव्य गंगा आरती करण्याची ही तिथे शिवसेनेने केलेली सुरुवात आहे सातत्यानं. तर तशाच पद्धतीचा सोहळा माननीय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सौ रश्मीवहिनी ठाकरे आणि असंख्य आमचे नेते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गंगा आरतीचा सोहळा होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.